तर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी जल्लोष केलेला आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय विनायक पाटील यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू केला होता आणि त्याला कुठेतरी आता यश येत आहे आणि उद्या सकाळी हा लढा आपण माघारी घेत असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळेच लढ्याला यश आल्यामुळे मराठ्यांमध्ये मोठा जल्लोष आहे। आणि आता एपीएमसी मार्केटमध्ये जे काही ग्रामीण महाराष्ट्रातनं शहरातनं जो मराठा आलेला आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतोय, कारण जे काही मुद्दे आहेत मनोज जरांगे पाटलांनी सरकार दरबारी मांडले होते त्या मुद्द्याला आता यश आलेलं आहे। ओबीसींना जे काही आरक्षण मिळतंय शिक्षणाचं ते सर्व आता मराठा समाजातील मुलांना मिळणार आहे। कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या परिवारातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। आपण या ठिकाणी मराठा समन्वयक आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, काय म्हणाल, मोठं यश मिळालं? निश्चितच मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे। संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी जो 7 महिन्यापासूनचा लढा होता आणि खरोखर 60 वर्षाचा लढा आज खरोखर धन्य होतोय, कारण मराठा समाजाला कुणबीमध्ये घेण्यासाठी जो प्रयत्न झालेला होता आणि कुणबी मराठा ज्यांच्या नोंदी म्हणजे आजच सांगितलं आम्हाला की 57 लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि आजचा जो GR आहे तो सगळे सोयऱ्यांचा जर का असं खरोखरच सगळे सोयरे म्हणजे आता संपूर्ण 80-90% मराठा समाज आता ओबीसीमध्ये कुणबी म्हणून येणार आहे। आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जे आमची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की उरलेला सुद्धा जो समाज आहे जो कशातच बसणार नाही, जो ओपनमध्ये राहील त्यांनासुद्धा सरकारने शिक्षण फ्री द्यावं अशी नोंद त्यांनी तो असा कायदा करतात। त्यामुळे आज आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि सगळे मराठे महाराष्ट्रातले मराठे खुश आहेत की मराठा समाजाला न्याय मिळाला आहे। कष्टाला चीज मिळालेलं आहे, यश आलेलं आहे? नाही, नक्कीच कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी दिलेलं बलिदान या ठिकाणी त्या बलिदानाला आज कुठेतरी न्याय मिळताना दिसतोय। ज्या शहरामध्ये अण्णासाहेब पाटलांनी खरं तर बलिदान दिलं त्याच शहरामध्ये आज मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला जातोय। याच्यापेक्षा मोठा आनंद सकल मराठा समाज नवी मुंबई म्हणून आम्हाला असूच शकत नाही। आणि मनोज दादा जरांगेंच्या नेतृत्वाखाली आज हा लढा या ठिकाणी या लढ्याला यश मिळालंय आणि जी सभा जशी आपली कालची एक विराट सभा झाली, उद्या सकाळची सभा देखील त्यापेक्षा अधिक विराट होईल। ग्रामीण महाराष्ट्रातून सुद्धा या ठिकाणी जनता आलेली आहे। सर, काय म्हणाल, गेली 6-7 दिवस झालं तुम्ही संपूर्णपणे मराठवाड्यातून आला होता, आज कसं आहे? आज सगळ्या ग्रामीण भागातील लोकांना खूप आनंद होत आहे, कारण की 60 वर्षापासून जे लोक या आरक्षणापासून वंचित होते तर त्या 60 वर्षापासून वंचित राहिलेल्या लोकांना मनोज जरांगे पाटलांनी न्याय दिला आणि त्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी बी आपल्याला न्याय दिला आणि त्यांनी जी शपथ घेतली होती ती शपथ त्यांनी या रूपात पूर्ण केली असं मला वाटतं। त्यामुळे आम्ही ग्रामीण भागातील लोकांना खूप आनंद होत आहे। सगळ्यांना आज जल्लोषाचं वातावरण आहे। आज 5-6 दिवस झाले आम्ही सगळीकडे फिरतो आहोत, थंडीत वाऱ्यात उन्हात आम्ही या ठिकाणी येऊन जरांगे दादांना आम्ही सपोर्ट केला आणि त्याची गुलाला उधळणार का? आम्ही आज तुळजाभवानीचं आम्ही तुळजापूरचे धाराशिवमध्ये तुळजाभवानीला साकडं घातलं होतं। आम्ही तुळजापूरमध्ये जाऊन आई जगदंबेच्या चरणी गुलाल उधळून आम्ही एकनाथ शिंदेचे आभार मानणार आणि मनोज दादांना काही अडचण पडली तर आम्ही मनोज दादांच्या पाठीमागे 100% उभा राहणार, म्हणजे 100% उभा राहणार। काय गुलाल उधळणार आता? हो, गुलाल उधळणार आणि मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मराठ्यांचा आरक्षणाचा लढा यशस्वी झालेला आहे। आज 40-45 वर्षापासून चालू असलेला लढा हा यशस्वी झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जे माथाडी कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील या ठिकाणी अनेक भावांचे बलिदान आणि मनोज जरांगे पाटील सर्वांची शक्ती दादामध्ये आली, मनोज दादांमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व मराठ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि हा न्याय भेटलेला आहे। आणि सरकारचे पण एकनाथ शिंदे साहेबांनी जी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती ती छत्रपतीची शपथ सुद्धा त्यांनी सार्थकी ठरवली। त्याच्यामुळे शिंदे सरकारचा सुद्धा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत आहोत। अण्णासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं हे आम्हाला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंना खुशी आहे आणि जरांगे पाटील आपल्याला आदेश दिल्यानंतर आम्ही गावाकडे जाऊन जल्लोष आणि गुलाल उधळू। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे, सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यामुळे आता आपण गावाकडे जाऊन गुलाल उधळणार असल्याचं या ठिकाणी मराठा बांधवांकडून सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अनिल पवारसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।